नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत किशोर मॅगझिन्स या बालवार्तीच्या मॅगझिन्स आहेत, त्यामधील ही छोटीशी गोष्ट। तर चला वेळ न घालवता या गोष्टीच्या वाचनाला सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, इथे आपल्याला अस्वलीनबाई आणि बकरीबाई यांच्या दुपारी चाललेल्या गप्पा या आपल्याला चित्रामध्ये दिसत आहेत। तर या दोघांच्या गप्पा चालू देत, तोपर्यंत आपण धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात। छुमछुम जाणार, झुमझुम येणार। तर याचा अर्थ काय आहे मित्रांनो, धडा वाचल्याशिवाय समजणार नाही। तर चला धडा वाचूयात। मनुष्य वस्तीपासून दूर असलेल्या एका जंगलातील ही गोष्ट आहे। तेथे एक बकरी आणि एक अस्वलीन राहत होत्या। त्यांची एकमेकांशी मैत्री जमली होती। एका गोष्टीचे मात्र अस्वलीनबाईंना दुःख होते। तिला पिल्ले झाली की कुठून तरी पारधी, गारुडी व दरवेशी लोक यायचे आणि तिची पिल्ले पळवून न्यायचे। बकरीची पिल्ले मात्र गुटगुटीत होऊन मोठी होत आणि मगच बाहेर जात। आपल्या पिलांवर प्रेम करण्याकरता अस्वलीन व्याकुळ होत होती। 3-4 वर्षे असेच घडत गेल्यामुळे अस्वलीन आता मनातून बकरीचा द्वेष करू लागली होती। तिला दुःखी करण्याची संधी शोधत होती। असेच एके दिवशी दुपारी गप्पा मारता मारता अस्वलीन बकरीला म्हणाली, बकरीबाई बकरीबाई, तुझे एखादे पिल्लू तरी पाठव ग माझ्याकडे रात्री झोपायला। खूप कंटाळा येतो बघ एकटीला। बकरी म्हणाली, बघते पोरांना विचारून बघ आणि पाठवच एखाद्याला संध्याकाळी। कोवळापाला आणून ठेवते बाबळीचा त्यांच्यासाठी, अस्वलीन म्हणाली। नंतर दिवसभर त्या इकडे तिकडे आपले खाणे शोधत भटकल्या आणि सूर्य पश्चिमेला सरकू लागला होता। पाखरे घरट्यांकडे परतत होती। अस्वलीन व बकरीही लगबगीने निघाल्या। जाता जाता पुन्हा एकदा अस्वलीनेने बकरीला आठवण केली। अस्वलीन मनातून एकदम खुश झाली होती। बकरीच्या पिलाचा पूर्ण चट्टामट्टा करण्याचे तिने ठरवलेच होते। संधी साधून तिचे दुसरेही पिल्लू खाऊन टाकायचा तिचा बेत होता आणि फारच झाले तर बकरीचाही काटा काढणे तिला कठीण नव्हते। अस्वलीन आपल्या छोट्या गुहेत आली आणि आपल्या नखांना तिने धार लावली। झाडांच्या बारीक डहाळीवर दातही घासून पुसून स्वच्छ केले आणि गुहेतच पिल्लाची वाट बघत येरझाऱ्या घालू लागली। इकडे बकरी घरी परतली होती। तिची दोन्ही मुले आपल्या शेपट्या लुटू लुटू हलवीत तिच्या आचळाला झोंबली। ती ढुशा देऊन देऊन दूध पिऊ लागली। एकमेकांना ढकलू लागली। छोट्या छोट्या टकरी देऊन मस्ती करू लागली। बकरीने त्यांना प्रेमाने चाटले। अंग मळवून घाण केल्याबद्दल छोट्याला हलका धपका घातला। मोठ्या त्याबद्दल हसला म्हणून त्यालाही तिने दटावले। तूही तसलाच, दात काय काढतोस? मग तिने त्यांना आपल्या समोर बसवले। बकरीच्या मोठ्या मुलाचे नाव होते ठुमक्या आणि धाकट्याचे नाव होतं झुमक्या। झुमक्या चपळही होता आणि हुशारही होता। मोठा ठुमक्या स्वभावाने गरीब व साधाभोळा होता। प्रथम बकरी मोठ्याला म्हणाली, जातो बेटा ठुमक्या अस्वल मावशीकडे झोपायला। ठुमक्या म्हणाला, नको रे बाबा, मला भीती वाटते तिची। लांब लांब केस, मोठाले दात, लांब लचक जीभ, भले मोठे नाक, आपण नाही जाणार बाबा। मग बकरीने छोट्याला विचारले, जाणार बेटा झुमक्या मावशीकडे? झुमक्या म्हणाला, हो आई, मी तर छुमछुम जाणार आणि झुमझुम येणार। आईकडून झुमक्याने अस्वलीन मावशीबद्दल खूप ऐकले होते। 1-2 वेळा लांबून तिला पाहिलेही होते। तिचे घर बघावे, तिच्याकडून मध मागून आणावा, तिचा नाच बघावा असे नेहमी त्याच्या मनात येई। आता तर त्याला आयती संधी चालून आली होती। त्याने लगेच होकार दिला। निघताना रिकाम्या हाताने कुठे जाऊ नये म्हणून त्याने एक काकडी अस्वलीन मावशीला भेट म्हणून घेतली होती व आईचा निरोप घेऊन मोठ्या भावाला अंगठा दाखवून तो रमतगमत बाहेर पडला। झुमक्या रस्त्याने जाताना त्याच्या डोक्यात खूप विचार येत होते। अस्वलीने आपल्याला खाऊन टाकलेच तर, असा विचार येऊन तो घाबरतही होता। पण मग त्याला बाजूच्या धनगराच्या मुलाने त्याच्या मित्राला सांगितलेली गोष्ट आठवते।
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. स्वतःवर विश्वास असल्यामुळेच तो चालला होता. बकरीच्या पिलाला अस्वलीने लांबूनच पाहिले व ती कामात गणली. झुमक्या दाराशी येऊन म्हणाला, मावशी मावशी, मी आलोय झोपायला. अस्वलीनबाईने झुमक्या झोपला आहे असे पाहून खाटेवर झडप घालते. ये बाबा ये, वाटच बघत होते मी. तुझा भाऊ बरा आहे ना? अस्वलीन त्याच्याकडे बघत म्हणाली. तू झोप हां त्या खाटावर, मी येते आवरून. झुमक्या बारकाईने तिच्याकडे बघत होता. तिच्या तोंडाच्या वासाने त्याला शिसारी आली होती. आपल्याकडे बघत ती वारंवार ओठांवरून जीभ फिरवत आहे हेही त्याला कळले. त्याने देवाचे नाव घेतले आणि पांघरून घेऊन तो खाटेवर पडला. अस्वलीने नखांना धार लावली. काजव्यांना गुहेबाळ घालून अंधार केला. काजवे गेल्यावर मिट्ट काळोख पसरला. त्याबरोबर झुमक्याने पांघरुणाबाहेर उडी मारली. जवळची काकडी जी लपवून ठेवली होती ती खाटेवर ठेवली. तिला पांघरुण घातले आणि केव्हाही पळून जाता येईल अशा बेताने तो खाटेखाली दडून बसला. अस्वलीन आली. चाचपत खाटेवर पहुडली. बरा सापडला, झोपला वाटतं. डोळे मिटण्याच्या आधी पाडावा फडशा असे पुटपुटत अस्वलीने झडप घातली. कचकच खाल्ल्याचा आवाज कितीतरी वेळा घुमत होता. त्या प्रत्येक आवाजाबरोबर झुमक्या दचकत होता. मनातल्या मनात देवाचे आभार मानत होता. थोड्याच वेळात अस्वलीन घोरू लागली. झुमक्या सकाळी जागा झाला तेव्हा सूर्याचा प्रकाश चौफेर पसरला होता. तो घराबाहेर उभा राहिला आणि नुकती झोप चाळवलेल्या अस्वलीनेला म्हणाला, येतो का मावशी? गेलो मी. अस्वलीन दचकली. ये संध्याकाळी आजही, जड आवाजामध्ये ती बोलली आणि पुन्हा घोरू लागली. आपल्याला स्वप्न पडले असावे असेच तिला वाटले. झुमक्या घरी आला. अस्वलीनीच्या घराबद्दल खूप गमतीदार माहिती त्याने ठुमक्याला सांगितली. झोपल्यावर अस्वलीन मावशी किती बेंगरूळ दिसते, झोपेत कशी शिंकते आणि कान कशी ओढते, अशा कितीतरी गोष्टी त्याने तिखट मीठ लावून सांगितल्या होत्या. दुपारी धनगरांसोबत गेलेल्या बकरीची अस्वलीनीशी गाठ पडली. झुमक्याला खूप आवडले हां तुझं घर, बकरी कौतुकाने म्हणाली. हां हो. गोंधळलेल्या अस्वलीने होकार दिला. तेवढ्यातच दुरून धनगर येताना पाहून अस्वलीन घळीत पळून गेली. पण त्यांच्यासोबतच्या बकऱ्यात उड्या मारणाऱ्या झुमक्या तिला दिसल्याशिवाय राहिला नाही. आपण कचाकच खाऊनही तो जिवंत कसा हे तिला कळलेच नाही. आपल्या पिलांना नेणाऱ्या दरवेशा गारुड्याकडून हा जादू तर शिकला नाही ना? अस्वलीन मनातच विचार करू लागली. संध्याकाळी परतताना पुन्हा त्याची गाठ पडली. आजही येणार आहेस का झुमक्या झोपायला? हिरवे गवत आणि बाबळीच्या शेंगा ठेवल्या त्यासाठी. मनातून चिडलेली अस्वलीन मानभाणीनेच बकरीला म्हणाली. बघते विचारून बकरीने तिला सांगितले आणि बे बे करून तिचा निरोप घेतला. बकरी घरी आल्यावर ठुमक्या आणि झुमक्या नेहमीप्रमाणे गोळा झाले. पाठीमागच्या 2 पायांवर उभे राहायला त्यांना जमल्यामुळे ते खूपच आनंदात होते. बकरीने त्यांचे खाणे व दूध आटोपल्यावर विचारले, आज तरी जाणार आहात काय ठुमक्या मावशीकडे झोपायला? तर मित्रांनो, हे चित्र बघा. ह्याच्यामध्ये झुमक्या शिताफीने बाहेर निसटला हे दिसत आहे. मा नार बाबा, मला तिची भीती वाटते. ठुमक्याने नकार दिला. आज पण जाणार ना राजा? झुमक्याकडे वळून बकरी बोलली. मग आज तर गेलंच पाहिजे. मग अस्वलीन मावशी जाणार आहे दूरच्या जंगलात तिच्या नातेवाईकांकडे, झुमक्याने उत्तर दिले. असं? मग मला कशी बोलली नाही ती? बकरी आश्चर्याने म्हणाली. तिला खूप वाईट वाटत होतं, पण तिला गेलेच पाहिजे म्हणे. झुमक्या बोलला. आणि हो, तिला एक मोठा वरवंटा पाहिजे औषध ठेचायला. मध्येच काहीतरी आठवल्यासारखे तोच पुढे म्हणाला. बकरीने व त्याने मिळून एक ओबाडधोबाड वरवंटा शोधून काढला. एका पिशवीत घालून शिंगाला अडकवून तो डुलत डुलत निघाला. झुमक्याने आज अस्वलीनीला दुष्टपणाबद्दल अद्दल घडवायचे ठरवले होते. स्वतःच्या युक्तीवर आणि चपळतेवर त्याचा विश्वास होता. मुद्दामच तो काळोख झाल्यावर पोचला.
मावशी, मी आलोय झोपायला. झुमक्या गुहेजवळ येऊन ओरडला. ये ये, आज उशीर का? अस्वलीन त्याला नीट निहाळत म्हणाली. काय करणार, काळेक भिन्न दरवेशी भाले बंदुका घेऊन याच बाजूने येत होते. मग मी लपून बसलो. चारही बाजूंनी वेढा घालून पेटवू मोठीच अस्वलीन पाहिजे असे काहीतरी ते लोके बडबड करत होते. झुमक्या घाबरल्याचा अभिनय करीत घाईघाईत म्हणाला. आता अस्वलीन घाबरली होती. मागच्या 1-2 वेळा ती शिकाऱ्यांच्या हातून कशीबशी निसटली होती. आता ही बातमी ऐकून तिला धडकीच भरली. किती होते रे बाबा? तिने विचारले. 15-20 होते मावशी. भाले, बंदुका, दोरे, पिंजरे. बाप रे, काय काय होते त्यांच्याजवळ. झुमक्या बोलला. बरं बरं, झोप त्या खाटेवर, मी येते झाकपाक करून. घाबरलेल्या अस्वलीने त्याला मध्येच थांबवले. ती गुहेत घुसली. झुमक्याने वरवंट्याने भक्कम दगड पांघरुणाखाली ठेवले व स्वतःच्या हुशारीने खाटेखालीच घुसला. बराच वेळ अस्वलीन आलीच नाही. ती स्वतःशीच काही पुटपुटत होती. झोप अनावर झाल्याने जांभया मागून जांभया देत होती. एकदाची ती आली. उजेड देणाऱ्या काजव्यांना तिने गुहेबाहेर पिटाळून लावलं. झोपला वाटतं हा. आता फन्ना उडवावा आणि रात्रीच गुहेबाहेर पळून जावं, नाहीतर उद्या पकडतील मला. स्वतःशीच ती जोरजोराने बोलत होती. अस्वलीन चाचपडत बिछाण्याजवळ आली. तिच्या पायांच्या मधून झुमक्या शिताफीने बाहेर निसटला व लपून पाहत बसला. अस्वलिनीने एका झटक्यात जबडा उघडून झुमक्या समजून पिशवीचा लचका तोडला. तिचे सगळे दात पडले होते. घशात दगडाचे तुकडे अडकल्याने तिला श्वास घेता येत नव्हता. ती कणत होती, विवळत होती. जोरात ओरडता येत नसल्याने गडबडा लोळत होती. हातपाय झाडत होती. रागाने आपलेच केस भसाभसा उपटत होती. तडातडा तोडत होती. तोंडातून रक्ताची धार लागली होती. ती आचके देत होती. मरायला टेकली होती. काय मावशी, कशी आहे झुमक्याची ती? लांबून झुमक्या बोलला. अस्वलीन एकदाच उसळली आणि जी कोसळली ती पुन्हा उठलीच नाही. झुमक्या गाणे गुणगुणत चंद्राच्या प्रकाशामध्ये घरात चालला होता. तो बकरीला म्हणालाच होता की मी तर छुमछुम जाणार आणि झुमझुम येणार. तर मित्रांनो, हा धडा वाचल्यावर आपल्याला काय समजलं तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तिने अस्वलीनीला 2 वेळा चकवा दिला. तर मित्रांनो, हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.